नमस्कार, मी प्रियांका नागने. डेली लेटेस्ट जॉब अपडेट या आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती दररोज नवीन जॉब अपडेट येत राहतात. प्लस त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा मी सांगत आहे तुम्हाला, तेही मराठीमधून. फॉर्म कसे भरायचे आहेत, जागा काय आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे पूर्णपणे मी तुम्हाला दररोज एक्सप्लेन करते. नवीन जॉब अपडेट सांगते. आज सुद्धा आपण असंच एक खूप मोठी जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. तेही फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स लोकांसाठी. म्हणजे काय, तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी असाल तरी सुद्धा चालणार आहे. इथे विविध जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके काही जिल्हे आहेत तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जे जॉब अपडेट आहे ते मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे. एकूण 1500 जागा आहे, 1500 प्लस जागा आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरचे जे जॉब अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो फर्स्ट आपण जॉब अपडेट बघून घेऊया. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित आहे हे जॉब अपडेट आपण पूर्णपणे बघून घेऊया. हे जे जॉब अपडेट आहे इथे बघा 137 जागा आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण मिळून 137 जागा आहे. 137 वॅकन्सीज आहे. तुम्हाला इथे ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणजे हे इलेक्ट्रिशियनचं काम असणार आहे. वीज तंत्री म्हणून हे जॉब जे पोस्ट आहे ते असणार आहे. इथे बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर कुंभरगाव, गिरवली हे जे गाव आहेत इकडे सगळीकडे विभागाचे नाव दिलेले आहे. इथे तुम्हाला जॉब अपडेट असणार आहे. आता जी फर्स्ट आहे ते बघा, बीड, धाराशिव जिल्हा इथे सांगितलेली. इथे 54 जागा आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 29 जागा आहे. नांदेड जिल्ह्यात 31 आहे. बीड जिल्ह्यात 15 आणि नांदेड जिल्ह्यात परत 8 आहेत. बघा हे पूर्णपणे माहिती आहे. आपल्याकडे PDF आहे. मी तुम्हाला हे लिंक सुद्धा देणार आहे. इथे शैक्षणिक प्रमाणपत्र काय असणार आहे, कागदपत्र काय लागणार आहे, शिक्षण काय लागणार आहे हे पूर्णपणे आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. पदाचे नाव आहे वीजतंत्री म्हणजेच काय, जे इलेक्ट्रिशियन असणार आहे, शिकाऊ उमेदवार असणार आहे तिथे असणार आहे. त्याच्यानंतर 137 पद आहेत. शैक्षणिक पात्रता इथे तुम्ही 10वी पास असाल तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही 10वी पास असाल तरी सुद्धा चालणार आहे. इथे जे फॉर्म ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे 25 तारखेपासून 25 ऑगस्ट 2023 आणि लास्ट डेट असणार आहे बघा 4 सप्टेंबर 2023. 4 सप्टेंबर 2023 हे लास्ट डेट असणार आहे. त्याच्यानंतर हे जे फॉर्म्स भरायचे आहे ते ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन नाही. ऑनलाईन फॉर्म इथे तुम्हाला भरायचा आहे. इथे बघा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने भरावे. म्हणजे काय, तुम्हाला सगळे जे डॉक्युमेंट्स असतील योग्य पद्धतीने हे भरायचं आहे. त्याच्यानंतर आपण अजून माहिती बघूया. हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा ही जी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. म्हणजे काही एखादी एक्झाम्स दिले असतील त्या रिलेटेड तर ते पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे एज लिमिट सुद्धा दिलेलं आहे. एज लिमिट काय असणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. एज लिमिट असणार आहे 18 ते 30 वय वर्ष. म्हणजे काय, तुमचं एज 18 ते 30 बसत असेल तर ते सुद्धा चालणार आहे. म्हणजे एज लिमिट आहे 18 ते 30. त्याच्यानंतर ही जी प्रोसेस असणार आहे सिलेक्शन प्रोसेस हे मेरिट लिस्टनुसार असणार आहे. त्याच्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काढायला तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा. 4 सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण जॉब अपडेट बघून घेऊयात. दुसरं जॉब अपडेट आहे ते बघत आहे आपण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून हे जॉब अपडेट आलेली आहे. आपण हे बघणार आहोत. महाराष्ट्र टुरिझम कडून हे जॉब अपडेट आहे. तर इथे जी जॉब आहे आपण बघून घेऊया. नोकरीचे ठिकाण असणार आहे मुंबई. त्याच्यानंतर पदाचे नाव आहे बघा विशेष कार्य अधिकारी किंवा सल्लागार म्हणता येईल आपल्याला. हे जे पदाचं नाव आहे विशेष कार्य अधिकारी सल्लागार. जे फॉर्म भरायचं आहे ते आहे ऑफलाईन असणार आहे आणि लास्ट डेट बघा 10 सप्टेंबर 2023 सांगितलेला आहे. इथे स्पेशल वर्क ऑफिसर किंवा कन्सल्टंट हा जॉबचं जे पोस्ट असणार आहे मुंबईला असणार आहे जॉब. तुमचं जे जॉब लोकेशन असणार आहे ते मुंबई आहे. त्याच्यानंतर हे पोस्ट वाईज तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते पोस्ट वाईज आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस बघा इथे इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला आणि ऍप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे 26 ऑगस्ट आजपासूनच ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. तुम्ही भरू शकणार आहात आणि इथे तुम्हाला जे पत्ता दिलेला आहे वरील इथे पत्ता दिलेला आहे तिथे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन पाठवून द्यायचं आहे. हे जे MTTC कडून हे जॉब अपडेट आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहे. आपण नेक्स्ट जॉब अपडेट बघू शकणार आहोत. नेक्स्ट जॉब अपडेट आपण बघून घेणार आहे ITI साठी आहे. आपण पूर्ण डिटेल्स बघून घेऊया. इथे इलेक्ट्रिशियन, त्याच्यानंतर फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेकल, ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल ह्याच्यासाठी जागा आहे. 5 पद आहेत. शैक्षणिक सुद्धा दिलेलं आहे. शिक्षण किती झालं पाहिजे आणि जे नोकरीचं ठिकाण आहे मुळशी जिल्हा पुण्यामध्ये आहे. इथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज तुम्ही पाठवू शकता. म्हणजे ऑनलाईन तुम्हाला जे ईमेल ID दिलेला आहे तिथे पाठवायचं आहे. इथे मोबाईल नंबर सुद्धा आहे. तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकणार आहे. जे लास्ट डेट आहे बघा 2 सप्टेंबर दिलेले आहे. 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज पाठवून द्यायचं
आहे. इथे जे शिक्षण आहे ITI, NCVT, CTI, DEE हे पूर्ण शिक्षण दिलेलं आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करू शकणार आहेत. हे बघा इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. तुम्ही इथे नक्की जाऊन नक्की अप्लाय करू शकणार आहे. नेक्स्ट जॉब अपडेट आपण बघत आहोत. ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर जिल्ह्यातून ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्ण सविस्तरपणे बघून घेऊया. ही जी कॉलेज आहे इथून आपल्याला जॉब अपडेट आलेली आहे. जागा किती आहे हे आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया. ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर, नोकरीचे ठिकाण असणार आहे सोलापूर. त्याच्यानंतर इथे पोस्ट बघा, असिस्टंट प्रोफेसर आहे, फिजिकल डिरेक्टर आहे, लॅब असिस्टंट आहे, हार्डवेअर अँड नेटवर्किंग सपोर्टिंग स्टाफ पाहिजे आहे, इन्स्ट्रक्टर आणि रेक्टर हे खूप सारे पद आहेत. आपण बघून घेऊया डिटेल्समध्ये. डिपार्टमेंट बघा, असिस्टंट प्रोफेसर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर MBA फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश असे 4 पद आहेत. वेगवेगळे पोस्ट आहे. इथे असिस्टंट प्रोफेसरसाठी आहे. क्वालिफिकेशन सुद्धा दिलेले आहे. ME किंवा MTech पाहिजे आहे. त्याच्यानंतर MBA साठी MBA विथ फायनान्स पाहिजे आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्ससाठी MSc पाहिजे आहे. इंग्लिशसाठी MA इंग्लिश विथ फर्स्ट क्लास पाहिजे आहे. त्यानंतर फिजिकल डिरेक्टर आहे. स्पोर्ट्समधून डिपार्टमेंट आहे. इथे सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर लॅब असिस्टंट आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन ॲप्रोप्रिएट ब्रांच. जे लॅब असिस्टंट आहे त्यांचं क्वालिफिकेशन डिप्लोमा पाहिजे आहे. त्याच्यानंतर हार्डवेअर अँड नेटवर्किंग सपोर्ट स्टाफ आहे, यांचे सुद्धा ब्रांच दिलेले आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इथे जे क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा, ITI सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टर सांगितलेलं आहे. जे वर्कशॉप इन्स्ट्रक्टर आहे ते वेल्डिंग अँड कार्पेंट्री पाहिजे आहे, ITI झालेलं पाहिजे आहे किंवा रेक्ट. आणि नंतर आहे जे लास्ट पोस्ट आहे ते म्हणजे रेक्टर, फिमेल रेक्टर हवे आहे हॉस्टेलसाठी. एनी ग्रॅज्युएट विथ लेडीज हॉस्टेल एक्सपिरियन्स पाहिजे आहे. ठीक आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज पर AICTE नॉर्म्स सांगितलेला आहे इथे. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन जे आहे तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन सुद्धा सेंड करू शकता. इथे जे मेल दिलेले आहे तिथे म्हणजे 2 सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे. तुम्ही इथे जाऊन ॲप्लिकेशन सेंड करू शकता किंवा तुम्ही तिथे सबमिट कॉलेजवरती जाऊन सबमिट सुद्धा करू शकणार आहे. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही इथे लवकरात लवकर तुमचे जे फॉर्म्स आहे पाठवून द्या. त्यानंतर जी जॉब अपडेट आपण बघत आहोत CIPT चंद्रपूर, इथे जागा आहेत. हे जे आहे ते अप्रेंटिससाठी जागा आहे. म्हणजे काय 60 वॅकन्सीज आहे. इथे बघा 60 वॅकन्सीज आहेत. तुम्हाला पूर्ण मिळून 60 जागा इथे अवेलेबल आहे. ते किमान 10वी पास पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे जे उमेदवार असणार आहे त्यांचे एज डिटेल सुद्धा दिलेलं आहे. शिक्षण कमीत कमी 10वी तरी झालेलं पाहिजे आहे. ही जी लास्ट डेट आहे फॉर्मची 2 सप्टेंबर दिलेली आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. हे लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही पूर्णपणे बघा. त्याच्यानंतर इथे तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज पाठवू शकता, ईमेलद्वारे किंवा ऑफलाईन सुद्धा. इथे जे हे ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही तिथे पाठवू शकणार आहे. त्याच्यानंतर इथे जे मशीन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंगसाठी प्रशिक्षणाचं नाव दिलेलं आहे. कालावधी असणार आहे 6 महिने. त्याच्यानंतर वॅकन्सीज असणार आहे 60. ही पूर्ण माहिती आहे. जी अटी आहे, तुम्ही जर इथे एलिजिबल असाल, तुम्ही जर इथे इच्छा असेल, तुम्हाला इथे एलिजिबल असाल, तुम्हाला जर इच्छा असेल इथे कॉन्टॅक्ट करायचं तर तुम्ही इथे नक्की तुमचे ॲप्लिकेशन पाठवू शकणार आहे. आणि हे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही जरी क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.